माझे नाव सुधाकर आहे. मी काही महिन्यांपूर्वीच नोकरीसाठी या शहरात आलो. हे शहर माझ्यासाठी नवीन तसेच खूप विचित्रही होते. विचित्र होतं कारण इथलं वातावरण अगदी मोकळं होतं. कारण मी ज्या गावात राहतो तिथे राहिल्यानंतर मी इथे आलो होतो आणि इथे खूप दमछाक करणारे वातावरण होते. मी 27 वर्षांचा झालो होतो, पण अजून माझे लग्न झालेले नव्हते. मी माझ्या कुटुंबासह गावात राहत होतो. पण शिक्षण पूर्ण करून शहरातच नोकरी करायचं ठरवलं होतं. कारण शहरात नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. एक वेगळीच मजा आहे. मी इथे भाड्याने फ्लॅट घेतला होता. नोकरी होऊन काही महिनेच झाले होते. माझी कंपनी मला इतक्या लवकर फ्लॅट देऊ शकली नसते. म्हणून हा फ्लॅट मी एका कॉलनीत घेतला होता. मी सकाळी ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी 4 वाजता घरी यायचो. इथे मी बोलायला काही मित्रही बनवले आहेत. तसेच माझा अजून एक मित्र होता. तो माझ्यासोबत एकाच कॉलनीत राहत होता. पण आम्हा दोघांचे वेगवेगळे फ्लॅट होते. त्याचे लग्न झाले होते. तो सुद्धा माझ्यासोबत कामाला गावावरून आला होता. पण त्याच्या बायकोला आणि मुलांना सोबत घेऊन आला होता. माझ्या आईवडिलांचेही म्हणणे होते की त्यांनाही माझे लग्न लवकर करायचे आहे. पण मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. प्रथम मला स्वतःचे काहीतरी कमवायचे आहे. मी ज्या कॉलनीत राहत होतो तिथे मला एक मुलगी दिसली, जी खूप सुंदर होती. ती कदाचित इथेच राहत असावी. तिला पहिल्या नजरेत पाहूनच मी तिच्यावर माझे हृदय गमावले होते. मला ती खूप आवडली. तिचे नाव सृष्टी. मी पहिल्या नजरेतच सृष्टीच्या प्रेमात पडलो. तिला मिळवण्याची माझी इच्छा होती. मला अजून तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. पण नंतर माझ्या कॉलनीत राहणाऱ्या एका मित्राकडून मला संपूर्ण माहिती मिळाली. या कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये ती तिच्या आईसोबत एकटीच राहत होती. या शहरात आल्यानंतर माझी नोकरी चांगलीच सुरू होती आणि माझा अर्धा पगार मी गावी पाठवायचो. त्यामुळे माझे कुटुंबीयही खूप आनंदी होते. मला एकच धाकटी बहीण होती, जिच्यानंतर मी एकटाच होतो आणि पहिले लग्न माझेच करायचे होते. माझ्या आईवडिलांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते की मी माझ्या इच्छेनुसार लग्न करू शकतो आणि मी माझ्या आवडीच्या कोणत्याही मुलीशी लग्न करू शकतो आणि त्यांना कोणतीही अडचण नव्हती. त्यामुळेच मला लग्नासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नव्हती, कारण माझ्या आईवडिलांनी मला आधीच परवानगी दिली होती. 1 महिन्यांची ओळख आणि नंतर हळूहळू मैत्रीने आमच्यात घट्ट बंध निर्माण केले होते. आम्ही दोघे एकमेकांना चांगले ओळखत होतो आणि एकमेकांवर प्रेमही करू लागलो होतो. सृष्टी इतक्या लवकर माझ्या प्रेमात पडेल हे मला माहीत नव्हते. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. मला लवकरच सृष्टीशी लग्न करायचे होते, कारण ती खूप दुःखी जीवन जगत होती. ती तिच्या आजारी आईसोबत राहायची आणि शाळेत शिकवायची. सृष्टी एक अशी मुलगी होती जिला कदाचित आधाराची गरज होती. मला तिचा आधार व्हायचा होता. पण ती कुणालाही आधार मागायला घाबरत होती. वर्षभरापूर्वी तिच्या आयुष्यात एक धोकादायक वादळ आले होते. मी अजून बॅचलर होतो. मला एक चांगला जीवनसाथी हवा होता, जो मला फक्त सृष्टीमध्येच दिसत होता. पण त्या गरीब मुलीचे एकदा लग्न झाले होते आणि तिचा नवरा वारला होता. तिच्या लग्नाला फक्त 1 वर्ष झाले होते तेव्हा त्याने हे जग सोडले आणि तिच्या सासरच्यांनी तिला घरातून हकलून दिले. त्यानंतर ती पुन्हा तिच्या आजारी आईसोबत राहू लागली आणि आता ती नोकरी करू लागली आणि आईवर उपचार करू लागली. तिने मला सांगितले की तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिला आणि ते खूप लोभी लोक होते. काही कारणास्तव सृष्टीला पुन्हा लग्न करायचे नव्हते. या भीतीने की दुसरे सासरचे मंडळीही असेच असू शकतात. पण माझे कुटुंब असे नव्हते आणि असेही मी इथे काम करायचो. त्यामुळे लग्नानंतर मला माझ्या पत्नीसोबतही इथेच राहावे लागणार होते. मी सृष्टीच्या प्रेमात पडलो होतो, पण जेव्हापासून मी तिला भेटलो तेव्हापासून ती खूप त्रासलेली होती आणि ती रडत रडत तिची परिस्थिती सांगायची. ही पुरुषाची दुर्बलता असते की जर त्याने एखादी स्त्री रडताना पाहिली तर तो निश्चितपणे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. तो मदत करण्यास सक्षम आहे किंवा नाही, त्याला नक्कीच जाणून घ्यायची असते. सृष्टी खूप सुंदर होती. ती म्हणाली की हे जग खूप वाईट आहे. माझे पती हे जग सोडून गेले आहेत. आता मी पूर्णपणे एकटी आहे. माझी एक आई आहे जी सुद्धा आजारी असते. तिच्या औषधांचा खर्च आणि स्वतःला खाऊ घालण्यासाठी मला नोकरीसाठी निघावे लागते. आम्ही दोघेही बराच वेळ एकमेकांशी बोलायचो. आम्ही दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर केले होते. आता आम्ही कॉलवर बोलायचो आणि कधीकधी कुठेतरी भेटायचो. आम्ही एकाच कॉलनीत राहायचो. तिने सासरच्यांचे सर्व संबंध संपवले होते. सगळं सोडून ती आईसोबत इथे या कॉलनीत राहायला आली. तिला तिचं गत आयुष्य विसरायचं होतं. माझी तिच्याशी पहिली भेट त्या पार्कमध्ये झाली आणि तिथे बोलत असताना मी तिला सांगितले की मी तिला तिच्या घरी सोडतो. तर असे काही नसल्याचे तिने सांगितले. मी म्हणालो की तू एकटी कशी जाऊ शकते? मग तिने म्हणाले की मी एकटी नाही आहे. मग अचानक तिने शिट्टी वाजवली आणि समोरून एक मोठा सोनेरी रंगाचा प्राणी धावत आला. एक कुत्रा तिच्याकडे धावत आला होता. मला माहीत होते की तो तिचा कुत्रा आहे. मी म्हणालो, हा तुझा कुत्रा आहे का? तर ती म्हणाली, हो, हा माझा कुत्रा आहे. तुला कसा वाटला? मी म्हणालो, चांगला आहे, पण हा खूप धोकादायक दिसतो. मग तिने मला सांगितले की तो मालक सोडून कोणाशीही भांडू शकतो आणि हल्ला देखील करू शकतो. पण काळजी करू नका, मॅडी खूप चांगला कुत्रा आहे. मी म्हणालो, त्याचे नाव मॅडी आहे का?
तर ती म्हणाली, हो, त्याचे नाव मॅडी आहे. खरं तर तो माझ्या नवऱ्याचा कुत्रा होता. त्याने तो अमेरिकेतून विकत घेतला होता. त्याला तो खूप आवडायचा. त्याने त्याच्यावर नेहमीच आपल्या मुलासारखे प्रेम केले होते. म्हणूनच तो त्याच्याशी अगदी माणसाप्रमाणे वागत होता आणि त्याला चांगले ओळखत होता. लग्नापूर्वी मला प्राण्यांची खूप भीती वाटायची. पण जेव्हा मी त्याच्या आयुष्यात आले तेव्हा माझ्या पतीसह मी देखील त्याच्या प्रेमात पडले, कारण तो खूप चांगला होता. आता समजून घ्या की हा माझाच आहे. ही माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे. म्हणूनच मी सासरच्या घरून इथे आणला आहे. आता तो आमच्याकडेच राहतो आहे. तो सदैव त्याच्या मालकाप्रमाणे माझी काळजी घेतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला माझ्या जवळ येऊ देत नाही आणि जर कोणी मला इजा करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याच्यावर हल्ला करतो. तो एक प्रकारे माझा अंगरक्षक आहे. मला त्याच्यासोबत जगण्याचा आनंद मिळतो. माझ्या पतीने हा 5 लाख रुपयांचा कुत्रा आणला होता. तो सामान्यपणे वागत नाही. हा कुत्रा तरुण असता तर आणखी महाग झाला असता. मी जेव्हा या कुत्र्यावर हात फेरण्याचा प्रयत्न केला तेव्हा सृष्टी म्हणाली की अजून नाही. अजून तू त्याच्याशी मैत्री केली नाहीस आणि आजकाल तो खूप त्रासलेला आहे आणि दुःखी होऊ लागला आहे. मालक गेल्यावर तो रागावला आहे. म्हणूनच मी त्याला घराबाहेर फटका मारण्यासाठी घेऊन जाते, जेणेकरून त्याचे मन शांत होईल. मला सृष्टीचे शब्द खूप विचित्र वाटले. कदाचित ती खूप भावूक मुलगी असावी. सध्या काही वेळाने ती येथून निघून गेली. पण मी दिवसभर तिचाच विचार करत राहिलो. मग असे कितीतरी वेळा ती आणि मी कुठेतरी भेटायचो. आमचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. ती माझ्यावर प्रेम करू लागली. त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की लग्न करायचं. कारण मला सृष्टीचा आधार व्हायचे होते आणि जपायचे होते. तिच्या आयुष्याची कहाणी खूप विचित्र होती. त्या गरीब मुलीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आता तिला जास्त वेदना होत असताना मला सहन होत नव्हते. मला कळत नाही का मला तिच्यावर विचित्र प्रेम होतं. तिची छोटीशी समस्याही माझ्यासाठी खूप मोठी झाली होती. याबाबत मी माझ्या पालकांशी बोलून त्यांना सृष्टीचा फोटो पाठवला होता. त्यांना सृष्टी खूप आवडली आणि त्यांनी माझ्या लग्न सृष्टीची करण्याची परवानगीही दिली होती. माझ्या निवडीवर माझे कुटुंबीय आनंदी होते. पण मी त्यांना सांगितले नाही की सृष्टीचे आधीच एकदा लग्न झाले होते आणि तिचा नवरा मेला होता. कदाचित माझ्या आईवडिलांनी हे ऐकून ते मला सृष्टीची लग्न करू दिले नसते. सृष्टीने मला तिच्या पहिल्या पतीबद्दल सांगितले होते. म्हणाली तिचे तिच्या पहिल्या पतीवर खूप प्रेम होते आणि तिने त्याच्याशी प्रेमविवाह केला होता. त्याचे नाव विराज. तिने सांगितले की माझा नवरा खूप चांगला होता आणि माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याने माझी खूप काळजी घेतली. मीच तिच्यासमोर असहाय्य झालो होतो. तिच्या प्रेमात मी आधीच लाचार झालो होतो. मी तिला प्रत्येक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून मला तिच्याबद्दल चांगले आकर्षण वाटेल आणि ती तिच्या मृत नवऱ्याला विसरून माझ्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करू शकेन. आणि मी मनात संकल्प केला की मी तिची खूप काळजी घेईल आणि तिच्यावर खूप प्रेम करेन. आम्ही लवकरात लवकर लग्न करायचं ठरवलं होतं. सृष्टीच्या आईनेही आमच्या लग्नाला होकार दिला. तिलाही या लग्नात काही अडचण नव्हती. उलट तिच्या मुलीला बॅचलर आणि तिची काळजी घेणारा मुलगा मिळतो याचा तिला आनंद होता. सृष्टी आणि मी हळूहळू एकमेकांच्या जवळ येत होतो. माझे पती गेल्यानंतर मी पुन्हा सुखी होईल असे कधीच मला वाटले नव्हते असे ती सांगत होती. पण तुझ्याबरोबर मला खूप छान वाटतं. पुढच्या आठवड्यात लग्न करायचे आम्ही दोघांनी ठरवले होते. मी माझ्या लग्नाबद्दल पालकांना सांगितले आणि त्यांनाही शहरात येण्यास सांगितले. पण माझ्या आईवडिलांचा आग्रह होता की मी माझ्या पत्नीसोबत गावी यावे आणि तिथेच माझे लग्न करावे, कारण मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो आणि त्यांना माझ्या लग्नात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या. जेव्हा मी सृष्टीला याबद्दल सांगितले तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली, सुधाकर, तुला माहीत नाही माझा नवरा किती मोठा उद्योगपती होता आणि तो शहरात राहत होता आणि मी पण कधीच गावी गेले नाही. मीही माझे संपूर्ण आयुष्य शहरात राहून घालवले आहे. मी कधीच गावी जाऊ शकत नाही. मी तिला समजावून सांगितले की मी माझ्या आईवडिलांच्या आनंदासाठी त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मला गावी लग्न करायचे आहे. लग्न होऊन आठवडाभरातच आपण इथे येऊ. सृष्टी म्हणाली की या एका आठवड्यात इथे बरेच काही बदलेल. तिने मला गावात जाऊ देण्यास स्पष्ट नकार दिला आणि लग्न इथूनच होईल असे सांगितले. याबाबत मी माझ्या आईवडिलांना सांगितल्यावर त्यांनीही ते मान्य केले नाही. म्हणूनच मी सृष्टीचा सल्ला मानला आणि शहरातच कोर्ट मॅरेज केले. माझ्या आईवडिलांना पण यामुळे राग आला आणि ते का रागावणार नाहीत, कारण त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने मी त्यांच्या सर्व इच्छा खराब केल्या होत्या. आणि मग माझी लहान बहीण पण होती जी माझ्या लग्नासाठी खूप उत्सुक होती. ती गरीब मुलगीही रडतच राहिली. मी माझ्या कुटुंबासह हे चांगले केले नाही. मला खूप लाज वाटत होती. कित्येक दिवस घरून फोनही आला नव्हता. अशा प्रकारे सृष्टी माझ्या आयुष्यात आली आणि तिने तिचं सामान माझ्या फ्लॅटवर हलवला. सृष्टीची आई मोठ्या मुलाकडे राहायला गेली होती. लग्नानंतर आमचं आयुष्य चांगलं चालू लागलं. सृष्टी म्हणाली, मला कधीच वाटले नव्हते की मला पुन्हा जीवनसाथी मिळेल. आमचं आयुष्य एखाद्या चित्रपटातील हिरोसारखं चाललं होतं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. तिने मॅडीला पण सोबत आणले होते आणि तो पण आता माझ्या घरी राहत होता. तर मी या सगळ्याच्या विरोधात होतो. मला घरात प्राणी पाळणे अजिबात आवडत नव्हते आणि हा कुत्राही मला खूप धोकादायक वाटत होता.
त्यासाठी मी बाहेर जागा बनवली होती. तो माझ्यासोबत थोडासा सहज झाला होता, पण तो सृष्टीसोबत होता तसा नव्हता. सृष्टीने सांगितले, जेव्हापासून तिचा पहिला नवरा हे जग सोडून गेला आहे त्याला खूप दुःख झाले आहे आणि त्याला त्याची खूप आठवण येते, कारण तो त्याचा मालक होता. मी म्हणालो की हो, प्राण्यांनाही फिलिंग्ज असतात आणि काही प्राणी असे असतात की ज्यांना अगदी माणसांसारख्या भावना असतात, जसे की कुत्रा, मांजर किंवा मेंढ्या बकरीसारखे प्राणी जे माणसांशी पटकन जोडले जातात. सृष्टी आणि माझं लग्न होऊन फक्त 1 महिना झाला होता, तेव्हा अचानक एके दिवशी सृष्टीची तब्येत बिघडली. मी ऑफिसमध्ये होतो आणि मला शेजारच्या घरातून फोन आला की तुमच्या घरात राहणारा कुत्रा जोरात भुंकतोय. तो आवाज सतत येत असतो. तो काही अडचणीत आहे असे दिसते. फक्त तुमच्या घरी जाऊन बघा तुमच्या घरात काय समस्या आहे. मी ऑफिसमधून लवकर घरी आलो होतो आणि घरात प्रवेश करताच माझी पत्नी जमिनीवर बेशुद्ध पडलेली पाहून मला धक्काच बसला. म्हणूनच मॅडी इतका आवाज करत होता. मी लगेच सृष्टीला माझ्या गाडीत बसवून डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी खूप चांगली बातमी दिली. त्यांनी सांगितले की तुझी पत्नी गरोदर आहे. मला खूप आनंद झाला आणि मी सर्वप्रथम फोन करून माझ्या आईवडिलांना याबद्दल सांगितले. हे ऐकून त्यांचा रागही थोडा कमी झाला. नाहीतर शहराच्या मुलीशी लग्न केल्यावर मी शहराचाच झालो आहे असे त्यांना वाटत होते. आमच्या लग्नाला 1 महिना झाला होता आणि आम्हाला ही आनंदाची बातमी लवकरच मिळाली. आम्ही दोघेही खूप खुश होतो. मी जेव्हा सृष्टीला हॉस्पिटलमधून घरी आणले तेव्हा तिला पाहून मॅडी खूप भुंकत होता. असे तो वारंवार करत होता. सृष्टीने मॅडीकडे बघितले आणि म्हणाली की मी आले आहे. सर्व काही ठीक आहे. मी तिला सांगितले की तू बेशुद्ध झालीस आणि तो असा आवाज करत होता. त्यामुळे शेजारच्यांनी मला बोलावून कारण शोधून काढले. म्हणून मी पटकन घरी आलो. नाहीतर मी खूप महत्त्वाच्या मीटिंगला जाणार होतो. मीटिंगला गेलो असतो तर संध्याकाळीच घरी परतलो असतो. मी म्हणालो, हा तुझा कुत्रा खूप चांगला आहे आणि खरंच तुझी खूप काळजी घेतो. आज त्याच्यामुळे तुझा जीव वाचला. पण तो अजून जोरात भुंकत होता. मी सृष्टीला म्हटलं, पण तो आता का भुंकतोय? तर ती म्हणू लागली की मला काही समजत नाही. कदाचित त्याला भूक लागली असेल. ती त्याला खायला द्यायला गेली, पण त्यानंतरही तो असाच भुंकत होता. आता सृष्टी त्याच्यावर रागावली आणि म्हणाली की मी अस्वस्थ आहे मॅडी. तुला काय हवे आहे? आणि ती तिथून निघून गेली. कधीकधी मी पण कंटाळायचो, कारण तो खूप आवाज करत होता. एके दिवशी मी माझ्या बायकोला माझ्या बाजूला बसवले आणि तिला म्हणालो, बघ सृष्टी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. ती माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहू लागली आणि या दिवसात ती खूप आनंदी होती. ती म्हणाली, हो काय आहे ते सांग. मी म्हणालो, बघ, आता आपल्या घरी एक मूल येणार आहे आणि तो एक प्राणी आहे. तो केव्हा काय करेल हे आपल्यालाही माहीत नाही. घरात लहान मुलं असेल आणि सोबत हा कुत्राही असेल तर मला खूप काळजी वाटेल. जोपर्यंत मी घराबाहेर असेल मला तणाव जाणवत राहील. जर तू घरच्या कामात व्यस्त असशील आणि त्याने माझ्या मुलाला काही केले तर? सृष्टी माझ्याकडे बघून म्हणाली, नाही नाही मॅडी, असं अजिबात नाही. तो पाळीव कुत्रा आहे, हे तुला माहीत नाही का? तो असे काही करणार नाही. सृष्टीने सांगितले की आमच्या घरी काही पाहुणे राहायला आले होते. जवळपास 15 दिवस ते आमच्याकडे राहिले आणि त्यांची मुलेही सोबत होती. त्यावेळी तर मॅडीने असे काहीच केले नव्हते. मी म्हणालो, बघ, प्राण्यांवर भरवसा नसतो. तुझ्याकडे बघून तो खूप काही बोलतो. मी हे लक्षात घेतले. तो तुझ्या पोटाकडे बघून भुंकतो. त्याला काहीतरी सांगावंसं वाटतंय. कदाचित तो आधीच आपल्या मुलाचा तिरस्कार करू लागला असेल. तो आपला देश व्यक्त करत आहे. अचानक मला राग आला. ती म्हणाली, नाही, तसं काही नाही. त्याला कसं कळेल की मी आई होणार आहे? तो प्राणी आहे. कसल्या मूर्ख गोष्टी बोलतोय? मी तुला सांगितले की माझ्या पहिल्या पतीची ही शेवटची निशाणी आहे आणि मी स्वतःला माझ्या पतीच्या निशाणीपासून वेगळे करू शकत नाही. मी म्हणालो, तुझ्यासोबत तुझ्या पहिल्या नवऱ्याचा कोणताही मागमूस आता मला सहन होत नाही. जेव्हा तू त्याला वारंवार चिडवतेस आणि माझ्या पहिल्या नवऱ्याचा हा शेवटची निशाणी आहे असे म्हणते, तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. कारण जर ते त्याचे प्रतीक असेल तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीची निशाणी सुरक्षित तू का ठेवते आहे? ती म्हणाली, सुधाकर, मी तुझ्याशी कधीच खोटे बोलले नाही. मी माझ्या पहिल्या नवऱ्यावर प्रेम करत होते आणि मी त्याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मी त्याच्यावर खूप प्रेम केले आणि नेहमीच करेल. तोही या जगात नाही, इथून गेला. आता तुला मी काय करावे असे वाटते? त्याचा तिरस्कार सुरू करू का? जर मी त्याचा तिरस्कार करू शकते तर मी तुझाही तिरस्कार करू शकते. सृष्टीच्या या विधानाचा मला खूप राग आला. मी म्हणालो की माझे तुझ्यावर प्रेम आहे. कदाचित तुझ्या पहिल्या नवऱ्याने देखील तुझ्यावर इतके प्रेम केले नसेल. मी तुझ्या आयुष्यात आहे. मी तुझ्याशी इतर कोणत्याही मुलीचा उल्लेखही करत नाही. शिवाय मी कोणालाही पाहिले नाही. दुसरी मुलगीही मला कधी आवडली नाही. पण तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तूही मला पाहताच माझ्या प्रेमात पडलीच. तू माझ्यावर प्रेम करू लागली. मला वाटले की तुला तुझ्या पहिल्या नवऱ्याची आठवण फक्त चांगल्या शब्दातच येते. ती म्हणाली, तू माझ्याशी का भांडतोस? मी तिला म्हणालो की मला ना भांडायचे आहे, नाही काही भांडण करायचे आहे. फक्त या कुत्र्याला घरातून काढून टाक. ती म्हणू लागली की हे होऊ शकत नाही. मी त्याला बाहेर काढू शकत नाही. आणि मी त्याला कुठेही ठेवले, आपण त्याला कुठेही सोडले तरी तो माझ्याकडेच परत येईल. आणि मग हा सामान्य कुत्रा नाही, हा 5 लाख रुपयांचा कुत्रा आहे. इथे कोणीही चोरू शकतो, कारण असे कुत्रे सर्वत्र आढळत नाहीत.
हे फक्त परदेशातच मिळतात. कोणी चोरला तर तो परतही करणार नाही. मग आपण याला विकून टाकू असे मी म्हटल्यावर सृष्टीला याचे खूप वाईट वाटले. ती म्हणाली, नाही, मी याला विकू देणार नाही. हा गरीब कुत्रा आधीच खूप दुःखी होता, कारण त्याचा मालक हे जग सोडून गेला आहे. मी एक चांगली व्यक्ती आहे, वाईट व्यक्ती नाही की मला त्याच्या फिलिंग्सची कदर नाही. भले त्या फिलिंग्स कोणत्याही प्राण्याच्या असतील आणि मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. बायकोसमोर मला लाज वाटायला लागली, कारण मी पण तिला सांगितले की मी पण एक हळूवार मनाचा आणि चांगला माणूस आहे. मी तसा नसलो तरी काय करू शकतो. मी गप्प झालो. असेच दिवस जाऊ लागले. तो कुत्रा सृष्टीच्या पोटाकडे बघून खूप भुंकायचा आणि तो खूप जोरात आवाज काढायचा. आता सृष्टीच्याही हे लक्षात येऊ लागलं होतं आणि ती त्याच्यापासून दूर राहायची. ती मला सांगायची की त्याला जाऊन खायला द्या. या कुत्र्याला पाहिल्यावर मला भीती वाटायची. जणू काही तो मला चावायला माझ्यावर उडी मारणार होता आणि माझ्यावर हल्ला करेल. एके रात्री माझी पत्नी माझ्या शेजारी झोपली होती आणि ती झोपेत काहीतरी बोलत होती. मला वाटलं ती झोपली आहे आणि खरंच ती झोपली होती. पण ती ज्यांचं नाव घेत होती तो मी नसून तिचा पहिला नवरा होता. ती पुन्हा पुन्हा पहिल्या नवऱ्याचे नाव घेत होती. ती म्हणत होती की मला तुझ्याकडे यायचे आहे आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू मला इतक्या लवकर का सोडून गेलास? मी उठून बसलो आणि ती काय बोलते याकडे लक्ष देऊ लागलो. तिचे बोलणे ऐकून मला खूप राग येत होता, कारण कोणताच नवरा आपल्या बायकोच्या तोंडून दुसऱ्या पुरुषाचे नाव ऐकू शकत नाही. ही महिला अजूनही तिच्या पहिल्या पतीवर प्रेम करत होती. तिला अजूनही त्याचेच वेड लागले होते आणि हे अजून ती विसरली नव्हती. एक दिवस मी तिला विचारले की तिने माझ्याशी लग्न का केले? तर ती मला म्हणू लागली, कारण तू चांगला माणूस आहेस. मी म्हटलं, असं का? मी चांगला माणूस होतो म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस का? तुला मी आवडलो नाही? ती म्हणाली, मला तू आवडतो. शेवटी न आवडण्यासारखे काय आहे? यावेळी तू मला साथ दिलीच. तुझ्या प्रेमाने मला साथ दिली. मी मोठ्या संकटात असताना तू मला भेटला नसतास तर मी माझ्या पतीच्या दुःखात मरण पावले असते. माझ्या पत्नीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर मला राग आला. याचा अर्थ ती मला फक्त तिच्या समर्थनासाठी ठेवत होती. तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं. एके दिवशी मला कदाचित तिचा खूप राग आला आणि मी तिला म्हणालो, बघ, मी तुझ्याशी खोटं बोललो. मी तुझ्याशी काही गोष्टींबद्दल खोटे बोललो होतो. माझे एका मुलीसोबत अफेअर असल्याचे मी सांगितले. मी तिच्यावर खूप प्रेम केले, पण तिने मला फसवले. मी तिला सोडले होते. त्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. मी तुझ्याशी खोटं बोललो, पण तुझ्या पहिल्या नवऱ्याचा उल्लेख माझ्यासमोर करू नकोस. माझ्या बोलणे ऐकून सृष्टी गप्प झाली. ती म्हणाली, तू माझ्याशी खोटं का बोललास? मला वाटलं तुझ्या आयुष्यात मी एकटीच मुलगी आहे. मला वाटलं तुझं माझ्याशिवाय कोणावरही प्रेम नाही. पण तुझं माझ्यावर प्रेम असूनही तू माझ्याशी भांडत राहिलास. त्या मुलीने तुझा विश्वासघात केला, पण मी तुझा विश्वासघात केला नाही. मी तुझ्याबद्दल खूप गंभीर होते आणि तुझ्यावर प्रेम करू लागले. मग तू तरीही माझ्याशी असं का बोलतोस? मी म्हणालो की तुला काहीही वाटत असेल तर तू तुझ्या पहिल्या नवऱ्याचे नाव पण बोलू नकोस. कारण आता तू माझ्याशी लग्न केले आहे आणि तू माझी पत्नी आहेस आणि आता तुझ्या पहिल्या नवऱ्याशी काही संबंध नाही. तो हे जग सोडून गेला आहे. म्हणून तू तुझ्या पतीलाही मनातून काढून टाक. आता तू तुझ्या नवऱ्याचे नाव घेतलेस तर मी तुला बेवफा समजेन. मग तुझ्यात आणि माझ्या पहिल्या मैत्रिणीत फरक राहणार नाही. ती म्हणू लागली, तुला काय म्हणायचे आहे? या जगात नसलेल्या व्यक्तीमुळे मी बेवफा? तर मी म्हणालो, हो, तू काहीही म्हणशील. आता तू त्याचे नाव घेतलेस तर मी समजेल की तुला मला त्रास द्यायचा आहे. माझ्या पत्नीने त्याचे नाव घेतले तर नाही, पण ती माझ्यापासून दूर दूर राहू लागली. तिचा मूड ऑफ झाला होता. ती माझ्याशी बोललीही नाही. ती माझ्याशी पूर्वीसारखी प्रतिक्रिया देत नव्हती. तसेच तिने तिच्या भावना माझ्याशी बोलल्या नाहीत. स्त्रीचे मौन म्हणजे वादळाचा इशारा. एक आनंदी स्त्री कधीच गप्प बसत नाही. जी स्त्री गप्प बसते याचा अर्थ एकतर ती आनंदी नाही किंवा तिच्या गप्प बसण्यामागे काहीतरी मोठे कारण दडलेले असते. माझी बायको बसल्या बसल्या कुठेतरी हरवायची आणि मी असाच विचार करायचो की ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या आठवणीत हरवली आहे. असाच वेळ जाऊ लागला आणि एके दिवशी माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली. आणीबाणीच्या वेळी मी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. हा तो डॉक्टर नव्हता ज्यांच्याकडे माझी पत्नी उपचार घेत होती. मग मी तिला इथे आणण्यासाठी घाईत आणले होते. या डॉक्टरांनी तिची वेळ संपल्याचे सांगितले होते. आम्हाला तिचे त्वरित ऑपरेशन करावे लागेल. मी म्हणालो, डॉक्टर, हे बाळ लवकर जन्माला येत नाही आहे का? तर तो म्हणाला, नाही नाही, तो लवकर जन्माला येत नाही. उलट 9 महिने झाले आहेत आणि 9 महिने होऊन काही दिवस वर गेले आहेत. डॉक्टरांचे हे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण तसे असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. यावर डॉक्टरांनी सांगितले की जर लग्न जानेवारीत झाले असेल तर महिलेने फेब्रुवारीमध्येच मूल होणे आवश्यक नाही. काही स्त्रिया खूप लवकर गर्भधारणा करतात. परंतु आता या गोष्टींबद्दल बोलण्याची वेळ नाही. तुम्ही पैशांची व्यवस्था करा. आम्हाला ऑपरेट करावे लागेल. अन्यथा मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो. मी पटकन सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. माझ्या पत्नीचे ऑपरेशन झाले. माझी पत्नी बरी होती. तिला ऑपरेटिंग रूममधून खोलीत आणण्यात आले. परंतु मुलाला 24 तास मशीनमध्ये ठेवण्यात आले. मुलाची प्रकृती ठीक नव्हती. 24 तासानंतर मुलाला मशीनमधून बाहेर काढण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. माझ्या पत्नीला मुलाची खूप काळजी वाटत होती. मी तिला म्हणालो, काळजी करू नकोस. आपले मूल पूर्णपणे ठीक आहे. तो पूर्णपणे बरा असून देवाच्या कृपेने उद्यापर्यंत बरा होईल. देवाने तुला मुलगा दिला आहे. आपण त्याचे नाव काय ठेवायचे?
मी काही बोलायच्या आधीच ती म्हणू लागली की मी त्याचे नाव दिले आहे. ती कोणाचे तरी नाव घेण्याचा प्रयत्न करत होती, पण बोलता बोलता थांबली होती. मला असे वाटले की तिला असे म्हणायचे आहे की तिला तिच्या मुलाचे नाव तिच्या पहिल्या नवऱ्याच्या नावावर ठेवायचे आहे, पण ती गप्प झाली होती. जेव्हा नर्सने मुलाला आणले तेव्हा मुलाला पाहून मला आश्चर्य वाटले. मुलाचा रंग खूप गडद होता, तर माझी बायकोसुद्धा खूप गोरी होती आणि मी पण खूप सुंदर होतो. मग हा बालक सावळ्या रंगाचा कसा जन्माला आला? डॉक्टरने मुलं अनेक रंग बदलतात असं म्हटलं होतं. तुम्ही आधीच काळजीत आहात. मुलासह आम्ही घरात प्रवेश करताच मॅडी धावत आमच्या दिशेने आला आणि तो आवाज करू लागला. मी सृष्टीला विचारले, काय करत आहे? त्याला मुलापासून दूर ठेव, त्यामुळे मुलाचे काही नुकसान होऊ नये. मला काळजी वाटू लागली, पण सृष्टी हे ऐकून हसायला लागली आणि म्हणाली की त्याला आनंद होत आहे. आज बऱ्याच वर्षांनी मी त्याला असे आनंदी पाहिले आहे. माझा नवरा घरात आल्यावर तो अशाच उड्या मारायचा आणि आज या मुलाला पाहिल्यापासून तो उड्या मारून आवाज करू लागला आहे. खूप दिवसांनी त्याने अशी कामे केली आहेत, कारण आज तो खूप खुश आहे. हे बघून सृष्टी पण हसायला लागली, तर मी त्या दोघांकडे बघू लागलो. ती कोणत्या प्रकारची गोष्ट बोलत आहे? मला कळत नाही की मला त्या मुलाबद्दल काही आत्मीयता का वाटत नव्हती. कधी कधी असे होते की पुरुषांना लहान मुलांबद्दल फारसे प्रेम नसते. ते थोडे मोठे होतात, थोडे बोलू लागतात, खोडकरपणा करायला लागतात, खेळायला लागतात, तेव्हाच आपण त्यांच्या प्रेमात पडू लागतो. पण मला ना त्या मुलाबद्दल आपुलकी वाटली ना पितृत्वाची भावना. तर म्हणायला हे माझे पहिले अपत्य होते. माझ्या आणि सृष्टीच्या प्रेमाचा ते एक चिन्ह होते. माझी पत्नी खूप आनंदी होते. तिने अद्याप या मुलाचे नाव ठेवले नव्हते. मी तिला नाव ठेवायला सांगत राहिलो. आपण त्याचे नाव सोनू ठेवू. मला हे नाव खूप आवडते, कारण गावात माझे वडील मला लहानपणी सोनू म्हणायचे. माझ्या या बोलण्यावर तिने मौन बाळगले. एके दिवशी मुलाची तब्येत अचानक बिघडली आणि माझ्या पत्नीचे ऑपरेशन झाले होते, त्यामुळे ती पुन्हा पुन्हा घराबाहेर पडू शकत नव्हती. मी म्हणालो, काळजी करू नको, मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर इथे जवळच आहेत. ती म्हणाली, काळजीपूर्वक घेऊन जा आणि मॅडीला सोबत घेऊन जा. मी म्हणालो, मी त्याला सोबत का घेऊ? मी मॅडीची काळजी घ्यावी की या मुलाची काळजी घ्यावी? सध्या मी त्या मुलाला डॉक्टरांकडे नेले होते. डॉक्टर म्हणाले, काही प्रॉब्लेम नाही, ही काही सामान्य गोष्ट आहे. लहान मुले कधीकधी आजारी पडतात. मला डॉक्टरांकडून DNA चाचणी करून घ्यायची होती. जेव्हा मी डॉक्टरांना याबद्दल सांगितले तेव्हा मी जे बोललो ते ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. पण डॉक्टर मला ओळखीचे होते, म्हणूनच त्यांनी मी सांगितले ते मान्य केले. ते म्हणाले, ठीक आहे, DNA टेस्ट करू. फक्त एक छोटी चाचणी असेल, पण तुम्हाला 2 दिवसांनी रिपोर्ट मिळतील. मी म्हटलं, ठीक आहे. मी चाचणी केली आणि मुलाला घरी आणले. बाळ आता बरे होते. मूल आल्यापासून सृष्टी माझ्याकडे बघतही नव्हती आणि तिने माझ्याकडे आधी कुठे पाहिलं होतं? ती तिच्याच विचारात हरवलेली असायची. आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातच ती माझ्याशी चांगली वागली. मला मिठी मारली की ती डोळे मिटायची. आता मला वाटायला लागलं की तिने मला मिठी मारली तेव्हा कदाचित मी तिचा पहिला नवरा आहे असे तिला वाटले असेल. माझं नशीब एवढं वाईट कसं झालं ते मला समजत नव्हतं. या मुलीमुळे मी माझ्या आईवडिलांचीही इच्छा धुळीस मिळवली होती. ती म्हणाली तशी वागलो, पण ती दुसऱ्याच्याच विचारात हरवली होती. आता मी नेहमी या मुलाकडे अशा नजरेने पाहत असे की काहीतरी चुकत आहे आणि मला आश्चर्य वाटले की जेव्हा हे मुलाचा जन्म होणार होता तेव्हा मॅडी माझ्या बायकोकडे पाहून विचित्र आवाज का करू लागायचा. पण आता जेव्हापासून हे मूल या जगात आले तेव्हापासून त्याची मुलाशी वागणूक खूप चांगली झाली होती. तो त्याच्या मागे मागे धावायचा, खेळायचा आणि उड्या मारायचा. माझी बायको, मुलगा आणि मॅडीला एकत्र खेळताना पाहून मला असं वाटलं की मी कुणासाठी काहीच नाही. माझी पत्नी नेहमी तिच्या मुलामध्ये व्यस्त होती. 2 दिवसांनी डॉक्टरांनी मला फोन केला आणि सांगितले की तुमचा DNA रिपोर्ट आला आहे, तुम्ही घेऊन जा. मी खूप अस्वस्थ होतो आणि मला निघून जावेसे वाटले. रिपोर्ट गोळा करायला जाऊ नये असंही वाटलं. मला माझ्या बायकोवर संशय घ्यायला नको. पण नंतर माझी मर्दपणा समोर दिसला आणि मी लगेच निघालो होतो. जेव्हा डॉक्टरांनी मला अहवाल सांगितला तेव्हा मला धक्का बसला आणि मला समजले की मॅडी माझ्या पत्नीच्या पोटाकडे पाहून इतका आवाज का करत होता आणि या मुलाच्या आगमनाने तो इतका आनंदी का आहे. कारण या मुलाचे वडील मी नसून माझ्या पत्नीचा पहिला नवरा होता. त्याने हे जग सोडले तेव्हा माझी पत्नी त्याची आई होणार होती. सृष्टी मला भेटली तेव्हा तिच्या नवऱ्याचे महिन्याभरापूर्वीच निधन झाले होते. तिने माझ्याशी खोटे बोलले की तिच्या नवऱ्याचे निधन होऊन 1 वर्ष झाले आहे. त्यानंतर लगेचच मी माझ्या पत्नीशी लग्न केले. कदाचित माझ्या पत्नीलाही हे माहीत नसेल. माझ्या लग्नानंतरच सृष्टीला पाहून मॅडी वारंवार भुंकायचा. कदाचित त्याला माहीत असेल की माझ्या पत्नीला मूल होणार आहे आणि ते मूल त्याच्या मालकाचे मूल आहे. आणि माझ्या बायकोने म्हटल्याप्रमाणे त्याचा मालक घरात आल्यासारखा आनंद त्याला बाळ पाहून वाटला. कारण तो माझ्या पत्नीच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. त्यामुळेच आतापर्यंत माझ्या पत्नीने या मुलाचा सांभाळ केला आहे. त्याचं नावही ठेवलं नाही. आज घरी आल्यावर मी शांतपणे माझ्या वस्तू बांधायला सुरुवात केली. ती मला विचारू लागली, काय आहे, काय करतोयस, कुठेतरी जात आहेस का? मी कायमचा कुठेतरी जात आहे. ती म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? मी तिला DNA रिपोर्ट दाखवला आणि सगळं सांगितलं. मी म्हणालो, मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर दे आणि या प्रश्नाच्या उत्तरावर आपल्या दोघांचे आयुष्य अवलंबून आहे. तुला याबद्दल माहिती होते का? तू माहिती नसेल तर मी तुला माफ करेल आणि या मुलालाही मी स्वीकारेन. मी आयुष्यभर तुझ्यासोबत असेन.
पण जर तुला माहीत असेल आणि तरीही तू माझ्याशी खोटे बोलली असशील तर मला दुसरा निर्णय घ्यावा लागेल. आज खोटं बोलू नकोस, खरं सांग. जे होईल ते होईल. याआधीही आमच्यात अनेक खोटे बोलले जात होते. मी तुला काही खोटे बोलले, पण तू माझ्याशी खोटं बोलशील अशी माझी अपेक्षा नव्हती. माझी बायको हे सगळं शांतपणे ऐकत होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली की मी गरोदर असल्याची मला शंका होती, पण तो निरागस पालक असून त्याचे वडीलही या जगात नाहीत. हा अनाथ आहे. जर तुम्ही त्याला आधार दिलात तर देव तुमचेच नेहमी भले करेल. मी म्हणालो, देव हे फक्त माझ्यासाठी चांगले करणार नाही. मला फक्त माझ्याबद्दल विचार करणारी बायको हवी होती. पण तू अजूनही तुझ्या पहिल्या नवऱ्याच्यात विसरली नाहीस आणि हे मुलंही त्याचं आहे. मी तुझ्याबरोबर कसा राहू शकतो? मला क्षमा कर. मी हे नाते पुढे नेऊ शकत नाही. माझी बायको रडायला लागली. मी म्हणालो की तो प्राणी आहे. एक कुत्रा होता ज्याला कल्पना आली होती की ते मूल त्याच्या मालकाचे आहे. पण मीच फसलो. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मूर्ख बनत राहिलो आणि आता तर माझी DNA टेस्ट आली नसती तर तू मला आयुष्यभर फसवत राहिली असतीस. मी एक मूर्ख माणूस आहे असे तुला वाटते का? मला या गोष्टीचा खूप त्रास झाला. माझी बायको रडायला लागली. ती माझ्या पायाशी बसून रडत होती. मी काळजीत पडलो आणि माझे सामान बांधून घर सोडले आणि आज मला माझ्या गावी परत येऊन 2 महिने झाले आहेत. आता मला पुन्हा त्या शहरात जायचे नाही, कारण मला माहीत आहे की मी जर तिथे गेलो तर मला माझ्या पहिल्या पत्नीची आठवण येईल. तिने माझी फसवणूक करून मला फसवले होते. मी बाहेर माझ्या पालकांकडे आलो आणि त्यांची माफी मागितली. कदाचित हे माझ्या बाबतीत घडले असेल कारण मी माझ्या पालकांना दुखावले होते. माझी पत्नी कशी जगत आहे हे मला माहीत नाही. मी तिला स्वतः सोडले. मी माझ्या पत्नीला घटस्फोट दिला होता. मी तिला घटस्फोट दिल्याचे तिला खूप वाईट वाटले. पण गावी आल्यानंतर मी तिला पुन्हा मागे वळून पाहिले नाही. जेव्हा मी माझ्या पालकांना हे सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले की ती मुलगी खूप हुशार आहे आणि जर ती स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याच्या पालकांना तिच्यापासून वेगळे करू शकते तर ती त्याची फसवणूक देखील करू शकते. मला माझ्या आईचे शब्द खूप चांगले समजले होते आणि आता मी गावातच काम करत आहे. माझे काम खूप चांगले चालले आहे. मला शहरात जाण्याची गरज नाही. आईवडिलांच्या आशीर्वादाने माझे आयुष्य चांगले चालले आहे. पण मी दुसरं लग्न करावं अशी माझ्या आईवडिलांची इच्छा आहे. मी अजून सृष्टीला विसरलेलो नाही, पण आईवडिलांच्या आनंदासाठी लग्नासाठी तयार आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.